ताडीच लग्न करावं लागेल. लग्न आणि मग कशाला कशाला येडे बिडेत काय पगार येत आहे तशी बी तयार होत तेवढा नाही गाई पण आता ठेवी ती कवर. अहो येडेत का पगार येईल पगार आपल्याला पगार येतो एवढा मला मागा कुठून जायचं वाव लग्न करून दिला दुसऱ्याच्या घरी जाईन ना पगार आपल्याला राहील रुपये अरे बाबा दुसऱ्याच्या घरी मग काय तिला म्हातारी करते का आता इथं? कुठं म्हातारी झाली अजून मग शानी उपाशी मर ना तशीच. उपाशी अरे लोक मला गावात नाव ठेवी उपाशी मारायला ती नोकरीला आहे कस काय उपाशी मारायला आपल्याला काय कमी काय? पण तिचा पगार येतोय अरे बाबा जाऊ दे, पगारासाठी काय तिला कवर ठेवायची का? तेवढं आहे म्हणाला नाही ठेवू शकत एक तर ती लग्नच करीना कसंच. मग नाही करत चांगलंच आहे ना जाव करायचं म्हणे ता बघू ना. बरं तो मनाला चांगलं वाटत आहे. आणि तुला मग तू असती घरी तुला कोण काय खायला म्हणेन? हा मला गावात जावं लागत आहे. काय मग मग तुम्हाला गावातले लोक शाळेत येतात का काय शे काय मग आता सहज म्हणतात कवर बहीण ठेवी होती. मग आता ते मी तरी काय सांगणार आहे काय वागायची तू काय सांगणार आहे? मग तू म्हणते नको करू. काय वागती म्हणजे काय वागू तिच्या पगारासाठी तिला ठेवायची का आपल्यापाशी? अहो पण येतोय आता 10-5 रुपये तर होईल आपलं सगळं व्यवस्थित झाल्यावर मग देऊ आपण लग्न. चांगलं आपलं 10-20 वर्ष राहू दे अजून म्हणजे मग तिचं लग्न करू. 10-20 वर्ष ना पैसे भेटून राहू आहे का 10 नाही? वर्ष हा खरंच बरं आहे बा तुला तेवढा देवाने मेंदू तरी चांगला दिला एवढं तरी बरं आहे. मग तुम्हाला वाटलं बाबी खराब आहे नाही नाही खराब नाही चांगला खराब झाला गंज बिंज लागला काय बघ त्याला. माझ्या 10-20 वर्ष म्हणले अजून म्हणते मग तर आपलं लय चांगलं होईल. मग 20 वर्षांनी तिला नवर देऊ तरी भेटेन का? आता मला नाही मग माहिती थोड्यासाठी लग्नच करून उपयोग काय तिचं? बरं तुम्ही तुमचं बघा तुमच्या पद्धतीने मला नका सांगू तुला नका सांगून मग कोणाला सांगते आता? आता पोरग बघायचं बाय हातात आहे आता का मला नाही आई नाही आई जोड बाता आणल्या असत्या बापाजवळ आणल्या असत्या. आता पोरग बघायचं माय हातात आहे का अरे पण मलाच बघावं लागेल ना. पण घेवा विचार म्हणलं तर तुझा विचार कुंकड निघून गेली ती. कोण कर घातलाय मी चांगलं असतं केलं बोलले ना आईस मध्ये खाती. बरं जाऊ द्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने पोरग बघा बिचारी कामावून येऊन स्वयंपाक तीच करती अरे राहू द्या हाताची बहीण ना राहू द्या अरे एवढा पगार असून ती काय लुचपुची काय तेव्हा? प्लास्टिक डबे घेणार प्लास्टिक लोकल घेणार दादा काय भांगार आहे का भांगार? माझ्याकडं माझं नाव घेतलं ना अशी ठोकीन ना रे बाबा मी दादा मला भांगार नको. काय भंगारवाला बी येणार भोकाचा आहे का काय 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 माहिती तू? काय नाही म्हणले मी म्हणलं माझ्याकडचं बघितलं ना भंगारवाला माझं नाव घेतलं हा असं धरून ती चिन्ह रे बाबा म्हणजे कोणाला सांग काय करू अरे पण चाललंय काय आपलं? बेव वाटत ना मार खायचं हा. मग पंचायती करायच्या नाही येते कुठून? अरे ते लग्नाचं बोल. हा लग्नाचं बोला लग्नाचं मी काय बोलू काय करायचंय? नवर देतो मी तुमच्या पद्धतीने बघा अरे मी तर बघणारच आहे. मग बघा ना मला कुठे सांगत आहे तिथे काय बोललो तू? हा या एवढ्यापर्यंत तयारी झाली का पार काय एवढं अर्जंट काम होतं मला तर काही तपास लागेल मी अर्जंट म्हणजे असं होतं ना ना मला लय हल्ले बायकोनी राहते का ह्या आईच्या टाइम तिची वाला ते बायको आणि ती वर उठत फेकून मारलो. अगं पाय. कसं हाणलं काय ना काय आता सांगायचं तुम्हाला हाय ती असं हाणलं का म्हणजे इथं भीतीच आहे. आईला बरं तुम्ही तिथून येऊन बरं इथं काडी टाकली हिला हीच मला लय लागलं. हल्ले राहते. लई अहो गोधडी खाली घालून पाटा टाकलाय वर उठत हा तू मेल नाही काय वाचलंय जागता जागता. जागता जागता हा. का मरता मरता वाचले बरं जाऊन तिची चाष्टावर जाऊन दे. पुढलं काय करायचं नाही. काय नाही आपलं लग्नाचं बघा. ऐका ना एक पोरे हाय राव ओ ऐका ना त्याला 80,000 ऐका ना मी काय म्हणते गोधड टाकून पाटा टाकला होता कशी गोधड टाकली होती अशी गोधडी टाकली मी असं धरलं वरून पाटा घातला. तुम्ही असं काय धरायचं मग डोक्यात पाटा घातले मरण ना मी. आणि आपण वळलं ना- संध्याकाळी ट्राय करू बघू ना नाही नाही तू एक काम कर संध्याकाळी ना गादी बोकांडी टाक आणि नाही, चांगली शी नाही, बघायची मोठी. आपल्याकडे गोधडी पण आहे पाठ पण आहे आहे ना? आपण बघू संध्याकाळी ट्राय हा करू हा, बघू बघू हा? हा बघू ना. हा. आम्ही पण ट्राय करणार आणि आहे. जर लय बॉम्बला डायरेक्ट केळ तोंडात घालायचं. म्हणजे केळ घातलं होतं काय तोंडात? मग काय सांगत पुन्हा मग तुम्ही बायकोच्या का बायकून बायकोनी माया ते ऐका ना हा. आपण ट्राय करून बघू संध्याकाळी हा? डझन बरं ती भर जाऊन द्या पुढलं बोला मला वेळ नाहीये. हा. एक पोरे आहे त्याचं लग्न होत नाही 60-70 लग्न होत नाही म्हणजे तुमच्या बहिणीच्या वयात काय देऊ हा हा मग आपलं काय लवकर झालं काय? आ? 60-70 हजार रुपये पगार आहे. आहे का? 10-15 एकर जमीन आहे. लावा डोकं लवकर हा बिंदास बघा बरं का हा ते पुरीला विचारलं हा नाही अजून आम्ही आमच्या नाही दोघांच्या बोला चर्चेला- लगेच काय टाइमपास मग अरे निशा ए ते कुठे गेली रे ती? असत्या ना आपल्या रूम मध्ये असते इकडे बघ. का आल्या तिकडून बस काय झालं आता व्हायचं काय नाही 40 झाले लग्न का करणार? का आम्हा 40 नाहीये 32 आहे.
32 का होय ना अरे 32 म्हणजे काय थोडं झालं का तुला थोडं वाटतं का मग काय लग्न बरं एक पोर आहे ऐक 40 वर्ष हं. त्याचं काही लग्न झालेलं नाही 60-70 हजार पेमेंट त्याला हं. करायचं की लग्न मला आत्ताच नाही करायचं मग खावा तुमचं असं म्हणजे मी पाहुणे आणून खातो अरे बाबा तू ऐकला का मला अजून नोकरी करायची अरे नोकरी त्याला सांगू बाबा त्या नोकरी लाव तिला लोकांच्या दाढीला कांदे बांधायला लागले ना फार कोणी म्हणतंय कवर बहिणीला ठेवी तो तुम्हाला नाही ना करायचं ताई लग्न उगाच काय मागं लागले तुम्ही त्याला? बस पोरगी यांची 14 वर्षाची झाली पुरीचे लग्न करते का तू लग्न करते आणि पुरी संग आणि त्याच्या पोरा संग लग्न कोण करीन जर मावळण घरात असलं तो मस्त पैसे तो काय पेटवायचे पैशाला दादा अजून कामाला नाही काही नाही माझ्या जीवावर घर चालू आहे तिकडे आई घालते, ए ती शेती बाबा, करून आपला खाते. मी कामाला जाईन पुढे जाईन तू भीक काय मागून काळजी करू तुला काय नको माझी. तुझं लग्न प्रपंच होणं लय गरजेचं आहे ना मग काय तू काय पण आमच्या त्यांना मुळे लग्न असंच राहते नाही काय लग्न नाही करायचं म्हणतात तुम्ही काल जबरदस्ती करा तुझी बायकोला लाज नाही राव काय थोडीफार तिला असती तर बोलली असती का बघा बरं ताई तुमच्यामुळे मला कशी बोलते तुमचा भाऊच नाही चांगला तिचं लय जीव पैसे जीव आणून आहे. दे जा म्हणते आणखी नाही ना टिपाडावानी होईल इथं घरी खाऊन पिऊन बघितलं का आधी लोक सुद्धा बोलायला आणि लागले हिचं तुमच्या स्मार्ट आहे भावामुळे. बरं का गावळा तू प्रपंच बघती जायते ना कामाला तुला काय करायची पण तू लग्न करून घे ना येडी काय ही दुटीहून आली ना दुटीहून येते आता खायला ही आण ती आण ताई ही आण किती आणलं ताईने त्याच्यामुळे ती अशी झाली आणि त्याला सांगू आपण ज्या संग तो लग्न होईल ना त्याला सांगू का माझ्या दादानी वहिनी माय करता लय केले मला ₹1,00,000 पगार आहे ना मी त्यातलं ₹20,000 महिन्याला त्याला बांधून देणार दादा. बरोबर आहे. जमत असलं तर हा म्हण आणि नसेल जमत तर नको म्हणून डायरेक्ट नाही देईन तुला आरामशीर आणि तुझ्या हातात आहे हा ते तर आहे तुला 10 द्यायचे 20 दे तू महिन्याला तुझ्या भावाला किती देऊ शकतो बरोबर आहे ना तुला लग्न केलं वाचायला- वेगळं, असे पैसे हा. दिले वेगळे. नको काय होतंय माणसं नावं ठेवी ते कवर ना आणि ते पोरगं बी असं आहे बरं ना, तुला तुला परपंच तुझा बी झाला पाहिजे ना पोरगं असं आहे, त्यांच्याकडे उतारलंय हा. त्याच्या पगारावर मुतून धार करतो विचारित सगळं नाही माहिती हं. ते ₹1,00,000 देत म्हणायचं सगळं नाही तुला ₹1,00,000 कुठे जाते तर काय करायचं मला जाऊ दे बघा बिंदास लावा डोकं हा. काय नाही काळजी तुला करा उद्याच्याला ती इकडून ती जरी म्हणली ना मदत करायची तरी 5-50 हजाराची 10-20 जा. हजार दर महिन्याला अशी मदत काय तिला मदत करता आली तर करू दे नाही तर तिचा नका प्रपंच करू. होऊन जाईल बाबा टेक काय तू जाऊ द्या चांगला असेल तर बघून तुमच्या टाका करता काय तुम्ही घरात घेऊन बसता काय स्वतःची पोरगी असते ती ठेवली असते घरात नाही ना हा पाटकेच लग्न केलं असतं तिच्या प्रपंचाचं बघा ना थोडंफार तू मला गोड लागत आहे ती पगार आणती चाललंय असंच हो मग साहेब तिला म्हणत होती कशी तयार होत नव्हती तुला किती बारे म्हणलंय मी ती नाहीच म्हणायची काय करणार जाऊन दे आता ते पोराचं बघू आपण नाही पोराकडे जायचं पोराला इकडे घेऊन येऊ. कसं नाही तुमच्या नाही इकडेच घेऊन या त्यांच्याकडे काय जायचे इकडेच घेऊन आलं तर बरं पडेल जरा त्याला बोलता पटत आहे येईल नाही पटत आहे आपल्याला. आपलं इकडेच बोलवा हा बरं चालते पोराला मी फोन करून बोलून घेऊ हा घ्या तर तुमचं बाकीचं हा हा. पॉइंट कुठे गेलाय आज त्या गावात कुठे गेला फिरायला गेले असेल, असते. रानात गेला असेल. हा त्याचं लग्न राहिलं हिच्यामुळं हा नाही मग आता हीच कुठे नाही झालेत किती भावाचं लग्न राहिलं हिच्यामुळं पोरीचं राहिले पोरीचं लग्न लिहिन पुरीचं राहिलंय पोराचं राहिलंय. राहिलंय अरे काय नाही जाऊ द्या हिच झालं ना मी त्यांची लगातार वडितो सगळी जाऊ मग. हा हा तेवढं बघा तळे काय होते तुला माहिती ना लोक आता हे माणूस कसा बोलून गेला जाता जाता टुचूनच बोलत आहेत लोक मग त्याच्यापेक्षा आहे ना तू काय तुला अडचण आहे तुला दुटी करायची त्यांना आपण ठरवून घेऊ बाबा दुटी लाव म्हणून हा तेच ना पण मला तुमचं पण वाईट वाटतं ना रे दादा अरे काय नाही वाईट वाटत काय ऐका नाही होत ना, आमचं आता आमचं कवर बघणार का जीवन जिंदगी भर आमचंच बघणार आहे का तुम्ही तुमचा पण थोडाफार विचार करा तुम्ही मस्त तू काय वहिनी कमी काय तवा नाही बरोबर आहे वहिनी ती इकडची दुनिया तिकडे करीन कशाला पांड्याने फोन केला काय ना अरे झालं अरे घरी या पांडा बंद करून टाक वॉटर सांगितलं पांड्याला म्हणलं बंद करून टाक बरं चालतंय कुठं मोकरनं हे करतो चालतंय चला मग तुम्हाला जेवायला वाढते मी. चला बघा जेवण बिवणच बघा येते मी आले त्यांना सांगतो हा. अय यार काय करतोय काय नाही बघा तुम्ही घरचे उद्योग चला ते पोरगे बघायला जाऊ ना तर कवर बिगर लागणंच राहतो येडे हाय एक हो, हाय कधी नोकरीवाली आहे, ₹1,00,000 पेमेंट आहे हा थोडा तिच्या भावाची गरिबी आहे तुला तरी काय रोग आला काय द्यायचे. आपल्याकडे कुठं कमी येतं काय तिच्या भावाला देणं दर महिन्याला ₹20,000 द्यायची का? तसं तुला तिच्या तिचा पगार नाही आला तरी काय काय आपल्याला अडचण problem नाही काही तुला पगार आहे मरणामध्ये शेती आहे डाळिंब दुनिया भानगडी याव तेव जुळून का पण जुळून हा जुळून आला ना ना, लय उपकार होतात बा. नाही, मी नाही, तर म्हणलं, 100% तसं राहीन बा, बिगर लागणार नाही, नाही बिगर काय. तू एवढी प्रॉपर्टी असून तू उपयोग काय नाही मला. बिगर लागण्याचं राहायचं काय कारण आहे फक्त तू पैशा करता बिगर लागणार नोकरी लागू त्या नोकरी हा, लागू द्या. त्याच्यामुळे दिवस निघून खाल्लं गेले मी. ना भाऊ हा. परत वय झाले तर- दिवस निघून गेले कोण नाही विचारत नाही नोकरी विचारत. वाला वय झालं एकदा मग खेळ काय, होतो लगेच तसंच झालं तमाशा माझं सुरू मग. होतो माहिती का? मीच हाताने या स्थळ येऊन सुद्धा नाही 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 म्हणत राहिलो आणि ते आता हे आलं नाही नाही आता काय करू आता चला तू आता मासिंग चल आपण जाऊ ती पोरगी ना पास बी होईल 100% आणि लग्न बी जुळून तुला सांगतो 100% काय विषय नाही. हा हा जमन चालतंय.
चल मग काय आपलं साधच करू येऊ द्यावा त्याचा साधं काय तिच्या त्याला काय एका मिनिटाचं काय मग पोरगी लय भारी दिसायला काय टेन्शन नाही काही नाही चल चला तिथे हा बोला हाय तर कुठे गेले आहे ना बघा हाय आता. तर बरं झालं या पाहुणे या या अगं बाया बाया राम राम पाहुणे. हे पोरीचा भाऊ आहे काय बायकोला बोलू काय पाणी पिणी बायकोला काय काय बोलू? पाणी पिणी नाही पाण्याची नाही काय गरज नाही ना आम्ही पिऊन आलो पाणी वाटणीच पेले का हा. मग जाऊ दे. हा मुलगा आहे सांगितलं की सगळं जॉबला आहे हो सगळं सांगितलं काय पगार आहे म्हणले त्याला 82,000 वगैरे मग म्हटलंय पगार राव. पण ती काय रे बदली करून जात नाही ना आता ती बहिणीला पाठणे आहे ना नाही यांनी बदली केली तर मग ती दुसरीकडे जाईल मग पेमेंट वाढेल पण घरची शेती कोण 50 एकर शेती आहे. काय एवढं काय सोपं आहे काय ते चालेल पण ती बहीण शेती नाही करणार बा. शेती करायची ते का करतो हा मग ते महत्वाचं आहे तिचं म्हणणं असं आहे की बाबा मला नोकरी सगळं बोललोय मी तिथे बोललात ना? तुम्ही लय मोकार पगोळ नका लवकर बर बर जाऊ द्या चल सगळं बोललोय बोलू का तिला त्याला भावाची परिस्थिती जरा शिक नाजूक आहे मागे पुढे बघावं लागेल हा. मला काय पगार दिला काय नाही दिला काय काय असं ते म्हणजे ही परिस्थिती देणार मी ना त्यांची बी. हा काय अडचण नाही. बरं बोला अरे निशा दूध बिया इथं बस वर बस वर बस की ही पोरगी ही बघ, ही. त्याची काय अडचण नाही तू पोरे सांगितलं ना माझी अडचण सगळी. सगळं नाही सांगितलं बोललोय सगळं तसं काय नाही त्यांना सगळं बोल मी जी तुला सांगितलंय का अडचण तेवढीच बाकी काहीच नाही काय नाही कारण तिला आहे ना आयुष्यभर त्या भावानी लोकांचे नाले म्हणू नका उकांडे म्हणू नका कोणाचे पार सांडा सुरुतले तिच्या करता शिकवायला आपल्याला काय त्याच्या पगारातून काय पडले काय त्याच्यामुळे तिच्या डोक्यात गणित होतं का लग्नच नाही करायचे भावाचे पोरं मोठे करायचे त्यांना शिकवायचं नोकरी लावायची लग्नच नको असं तिच्या डोक्यात टार्गेट होतं काय माझी काय पण म्हणलं ती गोष्ट आहे ना तू बी करू शकतो म्हणलं म्हणजे नंतर बी करू शकते म्हणलं लग्न झाले काय पोरगी कशी वाटते बघ एकदा म्हणजे मग परत टेन्शन नाही. हा म्हणजे परत नको नाही ना काय काय होतं काय काही गोष्टी ना आता बोललेले बरं आणि तसं काय असलं तर तुम्ही थोडस तुटाक जाऊन बोलू शकता असं. हा काय काय बोलायचं का तुला काय विचारायचंय का नाही नाही बोल 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 म्हणजे काय विचार होतं? परत नको तू अडचणीत येऊ करा तुम्ही सेपरेट जाऊन बोलून घ्या. हा तुम्ही कुठे गेलते? कुठे गेलता पांडे तू लय काम असतात मला काय तू आहे ना लय अवघड आहे तिथं काय काम आहे मला माहिती आहे. लय मजा चालली आज रोज पारा बसायचं अरे आत्याला बघा आले नवरदेव काय मी आहे का आत्याला? आईचं आणि मग बहिणीला का आत्याला उभा? त्याची कुठे बहीण काय बोलत तू तू बी काय काय तुला कळा ना पाहुण्या रावल्यात बस हिने काय खाल्लंय कोणाच ठाऊ बाबा आईला काय खाल्लंय अरे त्याची आत्या आहे तू तर रोजच खाते ना काय गपरे काय असतं बाग नको करू. मामा कस काय आमची आत्या आपलं ही. हा आत्याच बरोबर आत्या पटली का तू चावळू नको त्या आईची सावली लगेच पडली का तुझ्या आत्या पटली का विचारतोय हा बरोबर आहे जा तुम्ही बोलून घ्या. विचारलं पाहिजे ही गेली म्हणजे माझं होईल ती बसली गप्प ना. ती बसली. बघ कुणाला कोणची ताडी काळजी आणि कुणाची काय माझी काळजी मी ह्यांची काळजी करते ते त्याला उपाळीलाच आहे हा. आणि हे मी झोपतोय वर पडलंय मी पात्र्यावर झोपतोय आणि मी घर कमी पडतात आम्हाला कमवायची परामत आहे का? पुन्हा म्हणून पात्र्यावर झोपायला होता का मला जाऊ दे ही बावळट आहे, तुम्हाला माहिती आहे. जा याच्या कुठं नाही लागत. तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला तशी आती आमची एक नंबर आहे. काय नाही बोललो तर तू जातो का त्यांच्या संग बोलाय त्यांना एकांटी बोलायची एखादी हा हा चलते जा आता ना. जा बरं जा ए तडे जा तुला काय परत तू काय करशील पुन्हा म्हणशील तोच केलंय हा, नाही बरोबर. बोल तुला काय बोलायची हे नवरदेव एवढा तयारी तू भरायला ती लय लाज होते पोरे आहे ना जरा आमचा जरा याची तरी जाऊ त्याच्याकडनं लक्ष नका देऊ काय होईल? काय पाहू ना तुझं खबर जरा गप ठेव ना गडी बरं लग्न होस तर आईची गावात गेलं पाहिजे नुसतं टॉक 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 उंदराच्या पिला नाही कसं असतं तू जरा फिरकी कोणत्या सालातली कोणत्या वारातली कधीची ही पाहिजे अगोदर महिन्यातली अगोदर महिन्यातली पाहिजे आपली कारण दोघं नवरा दोंड्याचा महिना अक्का खाल्ला त्यांनी तसं नसतं आमची लय पाहुणा आलं लय गेली पण लग्न जमत नाही म्हणून म्हणलं जरा कसं आहे का नाही बघू नाही बरोबर आहे त्याचं
त्याची चुकी नाही, कारण काय झालं ही ना पासच करीत नाही कोण. आमच्या आत्या काय करणार? आमच्या आत्या काय करते माहिती का, आत गेले की चावत या हा का नाला जावंती? ही काय करायची की माहिती का? ती चावण बरं त्याला. त्याला ते नगर देवाला चावत ती माहित नाही. अरे पण पांड्या नको ना गप नको पांड्या मला सांगितलं आता असं कोण माणसं सांगा ना ना काय चावती ना ती गाण पाणी करून पळत येते. तू लईच अवघड आहे पांड्या. माझी काय हरकत नाही लागणार. तुमचाच काय विषय बघा, तुम्हाला बोलायचं असलं काय तर बोला, क्लिअर करा. नाही, माझा भाऊ काही कामाला नाहीये, त्याची परिस्थिती नाजूक आहे. मग मला किती 1 लाख रुपये पेमेंट आहे. मग मला मी निदान महिन्याला 20-30 हजार रुपये भावाला देणार. मी तिला सांगितलं सगळा पगार दिला तरी काही मला हरकत नाही. नाही मग तेच ना, मग मला ह्यांचं पण बघावं लागणार आहे. भावाची मुलं लागणार आले हा तेच ना, दानाने माझ्या कानावर कारण का लहानपणापासून भावाने मला लई एकदम चांगलं सांभाळलंय. माझ्या पगारावर आपलं वागू शकतो दोघांचं. हा मग तेच ना, मग त्याच्यामुळेच म्हटलं तेवढंच बोलायचं होतं मला, बाकी काही नाही. ते मला सांगितलं होतं त्यांनी, मी त्याला व्यवहार दिलता. आणि मी म्हणजे लग्न झालं तरी मी नोकरी करणार. हा नाही काय हरकत नाही, काय आपण शेती करायची काही गरजच नाही पडत ना. शेती असलं तरी माणसं करून घेतो आपण. तुम्हाला काय झालं असं अचानकच? उठा, आत्याला धरले, आत्या चावली वाटते. तुझ्या आईचं तुझे टंगड आण. मी काय केलं? मी काय केलं? अरे आत्याला धरते. मी काय केलं? पांड्या अरे पाहुणा अरे हा ना तुम्ही, हा ना, हो, मी काय नाही केलं. अरे मी काय नाही केलं. काय केलं काय झालं? अरे आत्याला तरी तो हो, तुम्हाला काय होतं काय? अरे मी नाही काय केलं. अरे आत्या किती वेळ पाहुणं तुम्ही हे पोराला नाही जमत अशा गोष्टी. तुम्हाला कळतं काय आहे का? जाऊ दे आपलं ते मामा आहे. आत्याला धरलंय त्यांनी. कुठं तरी धरलं कुठं हाताला वराडली तीन. कमून ओरडली तू माझ्या पोटात दुखायला. नाही तुम्ही हा ना. तिच्या पोटात दुखत त्या पाहुण्याची काय चुकी? कोणाच पोटात दुखलं? माझ्या नाही ते म्हणले जा गेलं आणि मग काय अरे पण पांड्या बघायचं काय झालंय काय नाही, तो पाहुणा जीवच मारला असता त्या हरभऱ्यावर. सगळं बुसकाट लागलं ना हागाला. मग काय धरायचे तुम्ही? अरे नाही धरली बाबा, मी तुला पाया पडू का? आम्हाला काय माहिती काय त्याच्या पाहुण्याने काय केलं? काय अक्कल आहे का आणि तुम्ही काय केलं ना मला बोलते. काय नाही केलं, आमच्या वेळेस खाऊदार पोट दुखत होतं आणि हे जनावर आलं उचलून फेकलंय. नाही? याच्या आईचं पहिले यांनी आपण आम्ही नसतो आलो तर पाहुणा झालं काय नाही. त्यांच्या लागला अचानक पोटात दुखायला. बर ओरडले शिवाला पोट उचललं की मला त्या तुझ्या मला वाटलं आत्या चावली का आत्याला धरलं. मग नेमकं कळाना ना, मग म्हणलं चला आपण विचार यांच्या हाताला धरलं होतं तेव्हा. नाही धरलं, काय बोलत होती तू? खोटं बोलत होती. धरलं. आणि मग कशाला ओरडत होती? माझ्या पोटात दुखत होतं. बरं खोटं बोल. पण याला सांग ती पांड्या माझ्या पोटात दुखत उचलून फेकल्या पाहुणा, ती काय करणार आहे? आधी तिने मोडामोडी चालवली, आता तुला ते करायची का? जाऊन दे विषय. तुमचं बोलणं झालंय का? करायचं ना फायनल. माझी काय हरकत नाही, ठीक झालं बोलणं झालं. ओके मग काय विषय राहिला? आता जर का जा, आता जर का परत धरलं आत्याला तर मग सांगा ना. जय. लग्न झालं तरी धरायचं नाही सांगतो. याच्यात एकटा तू गप ना पाहुणा याच्या मला कळलं का? कोणत्या महिन्यातली पाहिजे? तुम्हाला सांगतो काही हा माझ्या आत्याला धरायचं नाही. फक्त लग्न सुद्धा ह्यो असताना ना जटू बिटू टाका. हा अजिबात जमणार नाही. तसं काय विषय? तू काय आमच्या इकडे येत नाही. हा, मी येणार आहे. तीन हातच नाही लावायचे. हा अजिबात कस काय हात लावायचं? कामून नाही लावायचं हा, पांड्या? आमची पोट दुखत ना आमची आत्या आहे ती दुखत तिचं पोट. पोट दुखत आहे, नका हात लावू. नको नको मी त्याला अरे गप ना, तुला माहिती का? तू ऐकतो का? मी मी माझ्यासोबत आम्हाला लग्न करायचं. अरे नको नेऊ. आणि तुमची बहीण आहे तुमची. लग्न कसं काय नाही करीत तुम्ही? मग? लग्न करून घेऊन जा. अरे तू काय दादागिरी काय? लग्न कर, हात नाही लावायचा. मग नाही लावायचं हात. मी नाही येणार, मी नाही येत. म्हणा, मी नाही येत. मी नाही येत पण आहे ना, मला जर कळलं ना हात लावलाय मग सांगन. शिकाय कसं आहे हा तुम्हाला द्यायचं तुम्ही मला व्हिडिओ कॉल करायचा. त्या जपती त्याला जास्त. हा तुम्ही मला व्हिडिओ कॉल करायचा. तुम्ही
करा व्हिडिओ कॉल करा. ए इकडे ये. याला सांगा हाणीत नाही मी याला सांगतो मग म्हणजे आता ही काय धंदा आहे राव तिथे जर समजून सांग राव मग. तिला आतापर्यंत कोणी हात नाही लावला बरं जाऊ द्या. त्याच्यामुळे ना तुम्ही पण हात लावा. पांडे आहे ना ती दुटीहून जाऊ द्या. गावात आणायचं. जमलं जाऊ द्या. त्याला जमलं म्हणजे असं लांबून जमलं पाहिजे असं लांबून. काय लग्न टाकीन बाबा बरं तुझा काय दादागिरी तुला नाही लावल्यावर काय अडचण तुम्ही लावा तुम्ही नाही ह्यांनी नाही लावायचं लग्न ह्यांच्या बरं करायचं. काय नेमकं तुम्हाला सांगतो बघा. अरे पांड्या लग्न केलं ना असंच असतं हातात हात द्यावा लागतो. बरं, हात लावा घरी आमच्या थांबा. जरी थांबा कशाला. हा मग आपली तर नको काय आपल्या घरी कशी राहीन ती. आपली तर आमची तर आता तायडी गेली ना तिकडे तुमची चक्कर मारून येत जा तिकून नाही त्यांच्या घरून. नको बरं आता तुम्ही घ्या बोलून तू निवांत. लग्न केलं पुरीचं बायकोला हात नाही लावणार नाही नाही नाही. नाही लावणार. नाही कशाला दुसऱ्याचे आपलं कशाला हात हा. लावायचं लाज वाटली पाहिजे देवावर धान तोंड करताय लाज वाटली. काय उपयोग नाही हा. ए, तुम्ही पण मला आगार हात लावायला तुमचा सांगितलं. बघ आता घिकाच का. तो जर लावलं ना हात माझ्या आईच्या अंगाला हात लावला अरे पांडे यार कल्पना तू अर्ध लावलाच कस काय मग हात नाही लावलं ते मी हाय नाही ते दिसतं का तुम्हाला पांडे असं नाही करायचं. काय होतं तुला माहिती का. मला काय माहिती तो हात लावला मी हात लावल्यावर झाला काय आणि मग हात लावूनच कस काय लावला हात देऊ का येतंय. तिकडे टाकून अरे मला कुठं टाकीतो बापाला टाकीतो काय हो का आता असं असं करावं लागतो बाकीच काय नाही. मग नाही मग होईल आपल्याला त्यांना म्हणा फक्त अंगाला नकड जोड. आणि तुम्ही इथंच राहा इथं. अरे तुमची राहायची पंचायत आम्ही कुठे इथे राहू? माझ्या बाहेर झोपा पडू. आम्ही तिकडे जाऊ तुला शहरात कसं जाणार झोपावं लागत आहे? अजून वाढ वाढल्या तू मी माझी झोप नाही यांच्या काय नाही काय खरं. तुम्ही चालला लग्न करा लग्न करा असं कशी कोणची पद्धत आली मला सवय आहे. नाही, ह्यो तापच होणार आहे डोक्याला नाही काय नाही नको तू. ती काय झालंय तायडीने त्याचा लई लाड केलेला आहे त्याच्यामुळे ती तायडीला असा अंगाला हात लावून आता नाही काय खरं काय रड केलंय. अरे लाड केलाय म्हणजे तो रोज आणतोय नेतोय तिला ती बरं, उतारली लग्न ती नेऊन कॅन्सल करून सोडतोय. टाकू. लग्नच कॅन्सल. लग्नच नको नको नाही काय तुमच्या ते आता बरोबर राहू लग्न दे तुमच्या करू. गोष्टीत. चला काय आपलं घरात. नाही लग्न करा लग्न करा नाही लग्नच नाही नाही, करायचं. नाही, जा. नाही. येड्या भोकाच्या आकाच काय मग हे लग्न करतो. कसं लग्न करू मग? जाऊ दे म्हणा त्यांच्या घरी झक मारायला लग्न जा, करायचं. जा, जा, बरं, जा. राहा. जाऊ दे. काय करायचं पोरांचं काय करायचं लय अवघड आहे. चला, पाहिजे जागा दे. आपलं ए, चला. या. याच्या नादी बऱ्या. लागून जमणार नाही नको यांच्या नाद लागू जाऊ दे असंच असतंय लग्न म्हणजे असंच असतंय. मग जा घेऊन जा जा घेऊन. घेऊन. हा जा घेऊन जा घेऊन आता नाही अडचण. हा, आता काय अडचण नाही. चला. पण त्याला काय त्रास झाला नाही पाहिजे हा. तरच नाही होत तरच नका देऊ. तरच कसं काय होईल? तरच असं काय नाही नाही नाही, काय नाही करायचं. त्याचं काय म्हणणं आलं अरे जेवण ते जेवण नोकरी खावं करणार लागतं, आहे timing आणि- ला लागतं. संध्याकाळी बाहेर झोपायचं कोणी? तू मामानी आणि हे आज झोपणार कसं आहे आमच्या हातात अहो पाहू ना ना त्याचं काय म्हणणं आलं की बा आमची आत्या एकटीच आली का हा इथं झोपती गावाच्या गांडीला म्हणजे हे पाहून आहे ना आपण ए, आम्हाला राव त्याला नाही हे कळत. पाहुणे शिव देतोय ए, काय चला प्रतिष्ठित गं, माणूस. ही बांधून घेतो आता हे पाहुणा आहे का काय शिव देतो हे पाहुणा अहो, याला नाना तुम्हाला काय गोष्टी कळतात का नाही समजून घ्यावं लागत आहे. भाऊ, आमची जिरली पण आम्हाला तसं लग्न तसं नको. हा म्हणा ना गाडीवर काय फरक तो पडतोय? परत आलाय तर असं उचलून टाकले अहो, काय नाही उचलून टाक की तो फक्त. मारी नेऊन घरी पाहुण्या कसं ऐकू येते पण मी इकडून फोन करीन पांडा तुमच्या तिकडे येतोय त्या टायमाला म्हणजे त्या टायमाला यांनी बोलायचं नाही. नाही नाही विषय नाही आणि ह्यो जर 2 महिने राहिला मग नाही नाही इतका दिवस काय जाऊन देतो मी लगेच माघारी आणीन त्याला. तसं नका काही बोलू. मी ए, पांडा, इतके दिवस नाही संध्याकाळी मी राहायचं. दिवसाई घरी येईन संध्याकाळी जाईल हा, कसं करायचं? हा अरे पागल लोक राहते म्हणते, संध्याकाळी जायचं. म्हणजे दिवसभर आमची गाठ पडणार नाही ती एकीकडे कामाला मी कशाला गाठ पाडायची तुझी काय तुझ्या मध्ये मामा तुझी गाठ नाही पडली पाहिजे का? आता इथं एकटीच असते आमची तिथं बी एकटी राहिली पाहिजे तुमची आता इथं राहून द्या त्यांच्या घरी संध्याकाळचं तो जायचं नाही दिवसभर आहे ना आपलं चक्कर मारून यायचं. मग नेमेळा चला नाही नाही का रातचं जाऊच नको बाबा काय पडले तुला त्या रातचं ऐक जर ना, अर्ध्या रात्री बिबटे सुटल्यात खात्यान गप्प ना तुला. बाबा, बिबट्या सुटले ए बाबा तू काहीतरी समजून सांग ना त्याला काय नाही ते सवासांचं चक्कर मारत माझ्या. हा मी येईन बघ या उलटा उद्योग आणि- काय तुला आणि- तरी काय अकल आहे का आणि नाही मी काय? यायचं त्याला काय मी समजा नाही तर काय सांगू त्याला. मी कधी बी येऊ अरे शकतो मग तुम्ही समजून सांगायचं मग का? सांगते मी त्याला. मी अरे कधी तुझं ऐकतो ना तुझ्या कोणाचं ऐकतोय मी तू क- सांग ना त्याला सविस्तर तू असं उलट सांगितलं तर ऐक ना. पाठ येईन तिथं. तू ना दिवसभर माझ्याकडे चक्रा मार. मी कधी बी येऊ शकतो दार उघडे ठेवायचं मी काय अरे असं नसतं रे असं नसतं रे मला असं नाही मला करू. माहिती आहे. असं करावं वाटत. मला लय हल्लय आता ते ना निघूनच येणार नाही काय म्हणलं तू नाही नाही मी जातो काय एकदा सांगितलं त्याला कळत नाही का रे? याला असा कुटावला नाही ह्यो निघून जाईल येणार नाही आता मला डोकं झालं मला नको हे झालं बाकी नियोजन करा, लग्नाचं नियोजन लावा. लावा
लय मोकार त्याचं टाइमपास काय येडं नाद करण्यापेक्षा लागतं. त्यो परत जर त्यो माग तू आता माझ्याजवळ नाही आता लवकर घरी येणार नाही चल.